नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 यामध्ये 22 फेब्रुवारी जो प्रधानमंत्री घरकुल आवास वितरण कार्यक्रम ठरवण्यात आलेला होता, मंजुरी आदेश देण्यात आलेला होता। त्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे की 50,000 रुपयांची वाढ आता घरकुल योजनेत होणार आहे। याबद्दलचा मागील व्हिडिओ बनवलेला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि शेवटचा चौथा हप्ता किती भेटतो आणि घरकुल योजनेसाठी आणखीन कोणकोणते अनुदान मिळते हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांना किती रुपयाचा किती हप्ता भेटतो, घराची स्टेज काय यानुसार हप्ता देण्यात येतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। ज्यावेळी 22 फेब्रुवारी रोजी घरकुल योजनेचा हप्ता वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला, हप्ता वितरण कार्यक्रमा दिवशीच ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झालेलं होतं त्यांना मंजुरी पत्र सुद्धा देण्यात आलेलं होतं। त्या मंजुरी पत्रात अमाउंट 1,58,730 रुपये होती। आता पहा 1,60,000च्या दरम्यान पकडा, त्यामध्ये आणखीन 50,000 रुपयांची वाढ याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, म्हणजे 2,10,000। पण 2,10,000 तात्पुरतं मनात ठेवा। पण पहा 1,60,000 रुपये जे पूर्वी भेटत होते ते कशा पद्धतीने मिळत होते ते सांगतोच। त्याचबरोबर 50,000 रुपयांची वाढ जर झाली तर ते कसे मिळू शकतात याबाबत सुद्धा तुम्हाला मी सांगतो। लाईव्ह प्रूफ पाहू शकता स्क्रीनवरती। पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी आदेश अशा प्रकारचा आहे, ग्राम विकास व पंचायत राज विभाग। आता पहा, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना नोंदणी क्रमांक जो असतो तो इथे देण्यात आलेला असतं। लाभार्थ्याचं नाव इथे लिहितात, वडील पती पत्नीचे संपूर्ण नाव, ग्रामपंचायतीचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्हा इथे मी हाईड केलेला आहे अशा पद्धतीने। आणि यामध्ये टप्पा 2 अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे असा आदेश देतात। आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या टप्पानिहाय खालीलप्रमाणे 4 हप्त्यामध्ये 1.20 लाख म्हणजे 1,20,000 अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे प्राप्त होईल। या व्यतिरिक्त महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान देखील मिळेल। पाहू शकता पहिला हप्ता देय पातळी कधी आहे, मंजुरी जो पहिला हप्ता 22 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यावरती सोडण्यात आला तो 15,000 रुपये। आता हा ऑनलाईन सुद्धा चेक करता येतो आणि कोणकोणत्या नागरिकांच्या खात्यावरती जमा झालेला आहे ते सुद्धा पाहता येतं। कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात येईल। दुसरा हप्ता जोता पातळी, आता जोता पातळी म्हणजे लेंटल लेवलला, तो म्हणजे पहा 70,000 रुपये भेटतात। त्यानंतर तिसरा हप्ता छज्जा पातळी म्हणजे छज्जा लेवल 30,000 रुपये आणि चौथा हप्ता घरकुल पूर्ण झाल्यानंतर हे 5,000 रुपये। आता पहा, मंजुरी झाल्यानंतर 15,000 रुपये आपल्या खात्यात, जोता पातळी झाल्यानंतर 70,000 रुपये आणि छज्जा पातळी म्हणजे 30,000 रुपये, जे काही तुमचं छत लेवल होतं ते 30,000 रुपये आणि घरकुल पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 5,000 रुपये म्हणजेच 1,20,000 रुपये आपल्याला यातून भेटतात। यानंतर पहा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून 90 दिवस मनुष्यबळ 26,730 रुपये रोजगार हमीतून आपल्याला भेटतात। यानंतर पहा, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यादीत नाव समाविष्ट असल्यास शौचालय 12,000 रुपयासाठी अनुदान आपल्याला भेटतं। यानुसार 1,58,730 रुपये घरकुल योजनेअंतर्गत भेटतात। आता पत्र दिल्यानंतर घोषणा केली ते पण सांगतो। पहा, घरकुलाचे बांधकाम किमान 25 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये विहित वेळेत घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे। घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतीकडे कुटुंबातील महिलेच्या अगर पती पत्नीच्या दोघांच्या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील, महिला किंवा पती पत्नी यांच्या नावे। घरकुल बांधकाम मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा राज्य स्तरावरील हेल्पलाईन नंबर तुम्ही वाचा, क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि इथे गट विकास अधिकारी यांनी मंजुरी आदेश देण्यात आलेला आहे। आता पहा, 22 फेब्रुवारी रोजी जो काही कार्यक्रम पार पडला त्या दिवशी मंजुरी आदेश देण्यात आलेलं होतं नागरिकांना आणि त्यानंतर
जे काही भाषण VC द्वारे करण्यात आलेलं होतं, गावोगावी VC करण्यात आलेल्या होत्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या, आणि या योजनेमध्ये मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये 1,60,000 रुपये जे भेटत होते त्यामध्ये आणखीन 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजेच 2,10,000च्या जवळपास. आता पहा यामध्ये किती रक्कम आहे. 1,20,000 मध्ये 50,000 वाढवू शकतात किंवा इथे शौचालय किंवा मनुष्यबळात सुद्धा वाढ करू शकतात. आता राज्य शासन किंवा केंद्र शासन हे 50,000 रुपये देतात, ते कशा थ्रू देतात यामध्ये स्पष्टता नाही. पण घरकुल योजनेमध्ये 1,60,000 ऐवजी आता 50,000 रुपयांची वाढ, म्हणजेच 2,10,000 रुपयांपर्यंत अनुदान भेटणार आहे. आता तुम्हाला समजलं की पूर्वी किंवा जो काही आदेश देण्यात आलेला होता त्यानुसार आपल्याला रक्कम किती भेटते. सुरुवातीला मंजुरी मिळाल्याबरोबर 15,000, चौथा लेवल 70,000, छजा पातळी 30,000 आणि घरकुल पूर्ण 5,000 असे 1,20,000. आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 26,730 आणि शौचालयाचे 12 असे टोटल 1,58,730. आणि आता 50,000 रुपयांची जर वाढ झाली तर आपल्याला 2 लाखाच्या वर जवळपास घरकुल योजनेसाठी लाभ मिळतो. मित्रांनो, हा झाला घरकुल योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ. हा व्हिडिओ सर्व घरकुल मंजूर नागरिकांपर्यंत शेअर करा. आता मित्रांनो पहा, तुम्हाला वाटत असेल की 2,10,000 भेटतील का, तर मुख्यमंत्री यांनी स्वतः घोषणा केलेली आहे, म्हणजे भेटतीलच. आता ते कधीपासून भेटतील याबाबत स्पष्टता नाही, पण ज्यावेळी परिपत्रक निघेल आपल्या चॅनलवरती जरूर त्याचा व्हिडिओ बनवण्यात येईल. चॅनलवरती नवीन असाल, घरकुल मंजूर झालेलं आहे किंवा तुम्हाला घरकुलच्या प्रतीक्षे यादीमध्ये नाव असेल तर हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे, ग्रामपंचायत लेवलचं आहे. चॅनलला खरोखर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचा हप्ता किंवा ज्या काही अडचणी असतील त्याचं सोल्युशन नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट घरकुल संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जरूर तुम्ही कमेंट करा, त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ असू शकतो. धन्यवाद.